हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस होत असलेल्या पावसामुळे जे आहे ते सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे। अनेक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जे आहे ते पुराने वेढा घातलेला आहे, पाण्याने वेढा घातलेला आहे आणि प्रत्येक शेतात शिवारामध्ये जे आहे ते पुराचं पाणी घुसलेले आहे। आपण बघतोय की या दृश्यामध्ये कशा प्रकारे हे पाणी जे आहे ते शेत शिवारातून वाहत आहे। हा कुठला नदी ओढा नसून तर हे सगळे शेतीचं शिवार आहे। आता मी कळमनुरी तालुक्यातील बोल्डा शिवार आहे याच बोल्डा शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी काही ठिकाणी जे आहे ते घराला जे आहे ते पाणी टेकल्याचं आपण या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी हे एक सिमेंटचं घर दिसते आणि या घराच्या आजूबाजूला जे आहे ते चौबाजूने आपल्याला पाणी दिसत आहे। अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यातल्या गावामध्ये जे आहे ते गावाला जे आहे ते पुराच्या पाण्याचा वेढा घातलेला, अनेक ठिकाणी राज्य महामार्ग बंद आहेत तर अनेक ठिकाणी रस्ते छोटे बंद आहेत। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळांना जे आहे ते सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत झालेल्या जोरदार पावसामुळे तिकडे पुसद शेंबाळपिंपरी राज्य महामार्ग ही बंद झाले, त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागाचा जे आहे ते संपर्क तुटलेला आहे आणि जिल्ह्यात अनेक शेतशिवार जे आहेत ते पाण्याखाली आहेत। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।